महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अगदी मनोमत स्थित असलेला हा किल्ला इतिहास, साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. हरिहर किल्ल्याच्या बांधकामामध्ये विशिष्ट प्रकारे दगडी बांधकाम आहे आणि हे दगडी बांधकाम भारतीय प्राचीन वास्तुकलेचे कौशल्य प्रदर्शित करते. हरिहर किल्ल्याचा ट्रेक हा नवीन तसेच अनुभवी ट्रेकर्स लोकांना नेहमीच आकर्षित करत असतो. या किल्ल्याच्या ट्रेकमधील सर्वात भीतीदायक आणि आव्हानात्मक प्रवास म्हणजे खडक कापलेल्या पायऱ्यांवरून उभ्या चढायचा मार्ग. या पायऱ्यांवरून जाताना आपल्याला एक चित्तथरारक अनुभव आणि कर्तृत्वाच्या भावनेची जाणीव होते. या किल्ल्याचा प्रवास हा घनदाट जंगल आणि खडबडीत डोंगराळ भागातून जाणारा आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक व ट्रेकर्स फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून वर्षभर गर्दी करत असतात. या किल्ल्याविषयी अजून बरीचशी माहिती आणि या किल्ल्याचे बरेचसे घेतलेले ड्रोन शॉट आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता लास्टपर्यंत वॉच करत राहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण उगले आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हरिहर किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. खास करून वीकेंडला या किल्ल्यावर खूप गर्दी बघायला मिळते आणि ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही शनिवारी सायंकाळीच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षवाडी गावामध्ये टेंट लावून मुक्कामी राहण्याचं ठरवलं, जेणेकरून रविवारी आम्ही सकाळी लवकर या ट्रेकला सुरुवात करू. आणि नाशिकवरून जाता जाता आम्ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी थांबलो. तर हाय मित्रांनो, आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तासपासून त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. ते जवळजवळ आम्ही भरपूर मंदिरातले दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही आता असंच भोजन करणार आहे आणि रात्री मुक्काम जो करणार आहे आम्ही एकतर हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी करू किंवा बघू ठरू. हर हर महादेव. मित्रांनो, तिथे टेंट वगैरे लावायचं आहे अजून आम्हाला. आणि येथे जेवण करून आम्ही हर्षवाडी गावाकडे निघालो. त्र्यंबकेश्वर ते हर्षवाडी गाव हे अंतर फक्त 15 किलोमीटर आहे, परंतु रस्त्याने आम्हाला खूप सारं धुकं लागल्यामुळे गावापर्यंत जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी 11:30 ते 12 वाजले. आणि तिथेच असलेल्या एका छोट्या हॉटेल समोर आम्ही आमचा टेंट रेडी केला आणि सकाळी 5:30 वाजता लवकर उठून आम्ही फ्रेश होऊन ट्रेकला जाण्याची तयारी सुरू केली. राहिले मित्रांनो, आम्ही काल रात्री 11:30-12 वाजले आम्हाला इथेपर्यंत येण्यासाठी. आम्ही इथेच मागं हॉटेल इथे टेंट लावला हरिहरगडाचा. आम्ही आता पायथ्याशी बघू शकता पूर्ण धुक्याचं वातावरण. आता चला जाऊया आपण आता हरिहर किल्ल्यावरती. आम्ही आता ट्रेकिंग स्टार्ट केली. 7 वाजता आम्ही स्टार्ट केली. तर वरती पूर्ण आबट दिसतंय, परंतु वरती जाईपर्यंत बघू किती क्लिअर होतंय. आणि तुम्हालाही हा ट्रेक जास्त होणाऱ्या गर्दीमध्ये करायचा नसेल तर तुम्ही सकाळी 7 पर्यंत किल्ल्याच्या पायथ्याशी येण्याचा प्रयत्न करा किंवा सरळ तुम्ही 1 दिवस आधीच नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी थांबू शकता आणि सकाळी किल्ल्याच्या पायथ्याशी लवकर येऊन तुम्ही हा ट्रेक स्टार्ट करू शकता. हे सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये ट्रेक करण्याची मजा वेगळीच असते. भरपूर वरती आलो मित्रांनो, परंतु इथे मागं हरिहर किल्ला तर दिसतच नाही. धुकं तुम्ही बघू शकता, इतकं धुकं आहे इथे. दिवस कधी आता वरचा व्ह्यू कसा दिसेल काय माहिती. कितने दिनों से निकले हो केरला से आप? 2 दिन. 2 दिन ट्रेन से डायरेक्ट इधर है हरिहर किले पे? डायरेक्ट नासिक आएगा, नासिक से. और ये हरिहर पहली बार आ रहे हो? हाँ, पहली बार. आणि जसजसा हा किल्ला आपल्याला दिसायला लागतो तसतसे आपली उत्सुकता अजूनच वाढायला लागते. आणि इथे गेल्यावर धुक्याची क्षमता जरा कमी दिसायला लागल्यामुळे मी ड्रोन शूट घ्यायला सुरुवात केली.
हरिहर किल्ल्याच्या ज्या 90 डिग्री पायऱ्या सुरुवात आहे तिथे आता थोड्या वेळपूर्वी इथे फुल फॉग होता, फुल धुकं होतं. मी थोडं गेल्यानंतर मी इथे ड्रोन उडून घेतलं, ड्रोन फ्लाय वगैरे केले, इथे चांगली सीन घेतली. फॉग परत तयार झाला आहे. त्या बाजूने फॉग काहीच नाही, तुम्ही बघू शकता. आणि इतकं छान वातावरण आहे मित्रांनो. आता इथून पायऱ्या वरती जायला सुरुवात करायची मित्रांनो चढायला, परंतु थोडं फॉग गेल्यानंतर मी सुरुवात करणार आहे. फॉग काही जायचं नाव घेत नाही. आणि आता मी वरती पायऱ्याच्या हर हर महादेव. तर चला मित्रांनो करूया पायऱ्या चढायला सुरुवात. हरिहर किल्ल्याचा ट्रेकमधील सर्वात भीतीदायक आणि आव्हानात्मक प्रवास म्हणजे खडक कापलेल्या पायऱ्यांवरून उभ्या चढायचा मार्ग. हा ट्रेक नवीन ट्रेकरसाठी थोडा अवघड जाऊ शकतो, कारण गडावर जाणाऱ्या पायऱ्या खूप उंच आहेत आणि त्या 80 ते 90 अंशात झुकलेल्या असल्यामुळे हा किल्ला ट्रेक करण्यासाठी थोडा अवघड जाऊ शकतो. या पायऱ्यांवरून जाताना आपल्याला एक चित्तथरारक अनुभव आणि कर्तृत्वाच्या भावनेची जाणीव होते. जवळजवळ भरपूर पायऱ्या चढल्या, आता चढतो परत स्टार्ट. हरिहर किल्ला हा कातळ खडकामध्ये वसलेला आहे. या खडक करून तयार केलेल्या अंदाजे 125 पायऱ्या असाव्यात आणि त्या 80 ते 90 अंशात असल्यामुळे त्याचा आकार एक भल्या मोठ्या दगडी जिन्यासारखा दिसतो. या पायऱ्या निसरड्या आणि एकसारख्या नसल्यामुळे त्यावर चढताना आणि त्याही पेक्षा उतरताना जास्त काळजी घ्यावी लागते. हरिहर किल्ल्याच्या बांधकामामध्ये विशिष्ट प्रकारे दगडी बांधकाम आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी दगड फोडून बोगद्याद्वारे तयार केलेला हा रस्ता. तर हाय मित्रांनो, आम्ही त्या पायऱ्या आता वरती चढून आलोय. आता हा सेकंड ग्राफ आम्ही पूर्ण करतोय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि खाली दुःख बघा मित्रांनो, फॉग. हा सेकंड टाइम आहे मित्रांनो माझा तरी हरिहर गडावरती, परंतु मी पावसाळ्यामध्ये आलो नव्हतो. किल्ल्याच्या पठारावरती जाण्यासाठी हा लास्ट टप्पा उरतो. या टप्प्याचं अंतर कमी आहे, परंतु हा टप्पा चढण्यापेक्षा उतरताना जास्त त्रास देतो. येथे काही ठिकाणी स्पेस जरा जास्तच कमी आहे, त्यामुळे येथे गर्दी सुद्धा लवकर होते. आणि हा टप्पा पार करून आपण येऊन पोहोचतो डायरेक्ट टॉपवरती. किल्ल्याच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला कातळ पाण्याचे टाके दिसते. स्वच्छ पाण्याचा तलाव दिसतो. येथे हनुमान मंदिर आणि महादेवाची पिंड आहे, त्यामुळे या किल्ल्याला धार्मिक वलय प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी महादेव. हरिहर किल्ल्याने आपल्या मोक्याचे स्थान मजबूत केल्यामुळे हा अनेक राजवटीमध्ये महत्वाचा केंद्रबिंदू होता. हरिहर किल्ला हा यादवांनी मुख्यतः गोंडा घाटातील व्यापाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांसह अनेक राजवटीने हरिहर किल्ल्यावर आक्रमणे करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हरिहर किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला होता. शेवटी 1818 साली हरिहर किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. भारत स्वतंत्र झाल्यापासून हरिहर किल्ला हा भारत सरकारच्या ताब्यात आहे.
या किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचा असलेला त्रिकोणी आकार. हा किल्ला हर्षवाडी गावातून बघितला तर आपल्याला तो आयताकृती दिसतो, परंतु जसा आपण किल्ल्याच्या पायथ्याशी जातो तेव्हा आपल्याला हा त्रिकोणी आकाराचा दिसतो. हा त्रिकोणी आकाराचा किल्ला इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा असल्याचे जाणीव करून देतो. या किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम बेस्ट टाइम हा पावसाळ्यात जून ते सप्टेंबरमध्ये राहील, कारण यावेळी किल्ल्याचा परिसर हा गवतानी हिरवागार असतो, त्यामुळे गडावर चढताना आकर्षक नजारा बघायला मिळतो. हर्षवाडी गावातून हा ट्रेक करण्यासाठी अगदी सोपा मार्ग आहे आणि ट्रेक पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. या किल्ल्याभोवती काही पाहण्यासारखे ठिकाणे आहे. आंबोली धरण आहे, हे किल्ल्यापासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर भास्करगड आहे, जो या किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला दिसतो. नंतर अंजनेरी किल्ला आहे. या किल्ल्यावर पवनपुत्र हनुमान यांची आई अंजनेरीला समर्पित मंदिर आहे. अशोक धबधबा आहे, हा धबधबा कसारा गावाजवळ आहे. आणि मी ड्रोन शूट घेता घेता मला त्या व्हिडिओमध्ये समजलं की खालून येणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली आहे आणि ती इतक्या प्रमाणात वाढायला लागली आहे की जणू हरिहर किल्ल्यावरती यात्राच भरली आहे. त्यामुळे मी लवकरात लवकर किल्ला खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि खाली उतरताना झालेली गर्दी आणि पब्लिक रिॲक्शन बघायला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. थांबा एक मिनिट. आता बस ना यार, आमच्या आधी ओठं काय नाही करत, वर नाही बस शेवाळा. अरे आता क्लिक काय आता इकडे सगळे एकदम हळूहळू सर. नाही चला चला हळूहळू चला. हॅलो सॉरी तुम्ही झाले का उडवायला? थांबा थांबा तेवढं आलो. निवांत द्यायचं मस्त सोमवारी मंगळवारी बरोबर का नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय.
तुम्ही वरती गर्दी बघू शकता. आम्ही फक्त सकाळी 7:30 वाजता लवकर आलोय म्हणून आता खाली उतरतोय. आणि आता तुम्ही लाईन बघू शकता. आणि अशी बी वरची लाईन तुम्ही बघितलीच ऑलरेडी किती ट्रॉफिक झाली हरर किल्ल्यावरती. थोडं पावसाचं वातावरण झालंय. आणि आता वाजले 11:30. तर 11:30 वाजता मित्रांनो बघा किती गर्दी झाली. आणि चला मित्रांनो आता मी जातोय खाली. या किल्ल्याला इतिहास, शौर्य, सौंदर्य आणि धार्मिक वलय तर आहेच. त्यासोबत हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत प्राचीन काळातील स्थापत्यशास्त्र व पराक्रम यांचा पुरावा म्हणून आकाशाला गवसणी घालत ताटमानाने उभा आहे. आणि या किल्ल्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर अपलोड केलेला मागे तुंगी व्हिडिओ हा जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि चला मित्रांनो, भेटूया परत असाच जबरदस्त व्हिडिओमध्ये.